प्रयत्नांमधून मिळालेलं यश आणि अयोध्येत आता उभा राहत असलेलं भव्य असं राम मंदिर 22 जानेवारीला त्याचं पंतप्रधानांच्या हस्ते रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे। त्या अनुषंगाने देशभर वेगवेगळे कार्यक्रम देखील आयोजित केले जात आहेत। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र जे अयोध्येतलं मंदिराचं न्यास आहे, ट्रस्ट आहे, त्याची पुणे महानगर समिती म्हणून पुण्यात देखील जे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले, या समितीच्या वतीने जे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत 1 ते 15 जानेवारी दरम्यान, त्या सगळ्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाठीची पुणे महानगर समिती आहे, त्या समितीचे संयोजक म्हणून प्रसादजी लवळेकर आज आपल्या सोबत आहेत। प्रसादजी लवळेकर, त्यानंतर सहसंयोजक म्हणून जे जबाबदारी यांच्याकडे आहे अभिजितजी बर्वे, आणि तिसरे जे आहे ते गायकवाडजी, विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम भागाचे, त्यांच्याकडे पूर्व भागाचे ते महामंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे। श्रीराम ललाच्या मंदिरामध्ये प्रवेश आणि प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम 22 तारखेला होतो आहे। साधारणपणे 1984 सालापासून हा विषय सगळ्या समाजामध्ये हा मोठ्या प्रमाणात आला। कोर्टाची एक निकाल फैजाबादच्या कोर्टाने दिला होता की ते जे काही कुलूप लावलेलं आहे आणि फक्त पुजाऱ्याला जायला परवानगी आहे, या मधल्या कालावधीमध्ये सहभाग दिलेला आहे, समर्थन दिलेलं आहे, सहयोग केलेला आहे, असं लक्षात घेऊन देशभरामध्ये सर्वांना अक्षत देणं असा उपक्रम हा 1 ते 15 जानेवारी हा होणार आहे। घरामध्ये मंगल कार्य असलं तर आपण ज्याप्रमाणे आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला अक्षत देऊन आमंत्रण देतो, तशा पद्धतीने सर्वांना आमंत्रण द्यावं, याच्यासाठी हे गृह संपर्क अभियान असं 1 ते 15 जानेवारी देशभरामध्ये सर्वत्र होणार आहे। संपर्काच्या वेळेला अक्षत देत असताना एक माहितीचं पत्रक, जे अभिजितजी नंतर थोडंसं त्याच्याबद्दल तपशिलात सांगतील, एक मंदिराचं जे संकल्पचित्र आहे त्याचा फोटो आणि अक्षत असं घरोघर जाऊन देणं, असा हा 1 ते 15 जानेवारीच्या सगळ्या कार्यक्रमामधला आपला उपक्रम आहे। कसबा मंदिर जे पुण्याचं जे कुलदैवत आहे, ग्रामदैवत आहे, तिथे त्याची पूजा झाली आणि नंतर मग प्रत्येक भागामध्ये हे कलश हे वितरित करण्यात आले आणि सध्या पुण्यामधल्या अशा वेगवेगळ्या भागांमध्ये साधारणपणे आतापर्यंत 550 कलश यात्रा या चालू आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी त्याच्यात सहभाग घेतलेला आहे। सोसायट्यांमध्ये, मोठ्या वस्त्यांमध्ये असलेल्या सेवा वस्त्यांमध्ये याचं स्वागत आणि कलशाचं पूजन असं कार्यक्रम हे आता चालू आहे। अयोध्येमध्ये होईल त्याच वेळेला पुण्यामध्ये आपल्या परिसरातल्या मंदिरामध्ये सर्वांनी एकत्र येऊन हा आनंदोत्सव साजरा करावा। मंदिरामध्ये एकत्र यावं, तिथे रामनामाचा जप करावा, आरती करावी, प्रसाद वाटावा, अशा स्वरूपाचे कार्यक्रम हे पुण्यामध्ये सर्व मंदिरांमध्ये करण्याची रचना आहे। काही विशेष रचना करून काही ठिकाणी मोठ्या संख्येने सुमारे 2500 पर्यंत असे मोठे कार्यक्रम हे मंदिरांमधले आरतीचे हे 22 तारखेला होतील। वितरित करणार आहोत, त्याचा मजकूर थोडा वाचून दाखवतो एवढंच। येणाऱ्या 22 जानेवारी 2024 सोमवार या शुभ दिवशी श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभू श्रीरामच्या बालस्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठा केली जाईल। या निमित्ताने अयोध्येत अभूतपूर्व आनंदाचे वातावरण असेल। तुम्हीही प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी घोषित वेळेपूर्वी तुमच्या गावातील, परिसरातील, कॉलनीतील मंदिरात शेजारच्या राम भक्तांना एकत्र करून भजन कीर्तन करावे। दूरदर्शन किंवा पडद्यावर लावून अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा समारंभ समाजाला दाखवावा।
शंख वाजवावे, घंटा वाजवाव्या, आरती करून प्रसाद वाटप करावा दिलेली आहे. 1 ते 15 जानेवारी 24 हे अभियान अयोध्ये येथील रामललाचे दर्शन घेण्यासाठी अक्षता घेऊन निमंत्रण देण्याचे अभियान आहे. या काळात मंदिरासाठी कुठलेही निधी संकलन होणार नाही. ज्यांना मंदिराकरता निधी द्यायचा आहे त्यांनी ऑनलाईन निधी पाठवावा. कार्यकर्ते रोख किंवा चेकने कुठलीही गोष्ट स्वीकारणार नाही याची नोंद घ्यावी असं पत्रकामध्ये आपण नमूद केलेलं आहे. मंदिर जे आहे ते पारंपरिक नागर शैलीत बांधलेलं आहे. त्याची एकूण जी लांबी जी आहे ती 380 फूट, रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट. 3 मजली असं मंदिर आहे. प्रत्येक मजल्याची 20 फूट अशी उंची आहे. एकूण 392 खांब आणि 44 दरवाजे या सगळ्या मंदिराला आहेत. तळमजल्यामध्ये आता रामललाची मूर्ती बालस्वरूपात पहिल्या मजल्यावर विराजमान आता तळमजल्यावर होणार आहे. पहिल्या मजल्यावर राम दरबार असणार आहे. तिसरा मजला हा बॅलन्सिंगसाठी रिकामा असेल, तिथे काही असणार नाहीये. एकूण या सगळ्या मंदिरामध्ये 5 मंडप असतील. त्यामध्ये नृत्य मंडप, रंगमंडप, गूढ मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे 5 मंडप असतील. प्रत्येक खांब आणि त्या भिंती आहेत त्याच्यावर म्हणजे शेकडो किंवा हजारो वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्त्या या चित्तारलेल्या किंवा कोरलेल्या आपल्याला बघायला मिळतील. साधारण 32 पायऱ्या म्हणजे 16.5 फूट उंच पूर्वेकडून सिंहद्वारावर मार्गे याला प्रवेश होईल. साधारण उंच असल्यामुळे अपंग किंवा वृद्धांसाठी रॅम्प आणि लिफ्टची पण सोय या मंदिरामध्ये असेल. मंदिरामध्ये साधारण 11 वाजल्यापासून कार्यक्रम चालू होतील आणि त्याच्यामध्ये 121 नद्यांचं गंगाजल घेऊन श्रीरामाचा अभिषेक होईल. त्यानंतर साधारण 12:30 वाजता तिथं महाआरती होईल, प्रसाद दाखवण्याचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर मंदिर थोड्या वेळाने सर्वांसाठी दर्शनासाठी खुलं करण्यात येईल. आणि मुळात मंदिर बांधताना आपण सर्व महाराष्ट्रामधले किंवा अख्ख्या भारतामधले जे ऐतिहासिक स्थळ आहेत, जे महापुरुषांचे वास्तव्य होते, अशा ठिकाणची आपण सर्व ठिकाणची थोडी थोडी माहिती घेऊन त्या मंदिराच्या पायाभरणीला आपण वापरली होती. त्यामध्ये रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला, त्यानंतर पुरंदर किल्ला जिथं संभाजी महाराजांचा जन्म झाला, त्यानंतर दीक्षाभूमी तिथं आंबेडकरांनी दीक्षा घेतली, अशा वेगवेगळ्या ठिकाणची आपण सर्व तिथं माहिती घेऊन आपण ऑलरेडी तो सगळ्या समाजाचा त्या समाजाने त्या ह्याच्यामध्ये सामील व्हावं अभियानामध्ये अशी आपण काळजी घेतो त्याच्यामध्ये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आता या अभियानामध्ये आपण कलश पूजन वगैरे जे चालू आहे ते गणेश मंडळ ही फार उत्साहाने या अभियानामध्ये सगळीकडे सामील झालेली आहे. की आपल्याला गणेश मंडळाकडनं आम्हाला कलशाची इतकी मागणी होत चाललेली आहे की आम्हाला कलश नंतर अगदी अक्षरशः वाढवायला लागली.